नमस्कार. आज आपण एक कविता पाहणार आहोत. तसंही आज आपण रानातून व्हिडिओ करतोय, तर त्याच संदर्भातली आज एक कविता पाहणार आहोत. ही कविता माझी स्वरचित अशी आहे. कवितेचं नाव आहे, फूल होण्यापेक्षा मला झाड व्हायला आवडेल. फूल होण्यापेक्षा मला झाड व्हायला आवडेल. मी कधी वेचलं नव्हतंच फुलांना. मी कधी वेचलं नव्हतंच फुलांना. मी कधी पाहिलंच नव्हतं कळ्यांना. फुलं हिरमसून जातात, तर कळ्यांची कशी बरे फुले होतात. मी पडले अशीही अडाणी. मी पडले अशीही अडाणी. तुमच्यासारखी होते थोडीच निसर्गप्रेमी. निसर्गात असते झाड, निसर्गात असते झाड, तरी त्याची पालवी थोडीफार. म्हणूनच म्हणते, फुलं आणि कळ्या दिसतात सुंदर. म्हणूनच म्हणते, फुलं आणि कळ्या दिसतात सुंदर, पण एकदा फुलल्या की पुन्हा नाही फुलत. झाडाचं तसं नसतं. झाडाचं तसं नसतं. आजची पालवी उद्या नव्याने येते. वठलं तरी पुन्हा नव्याने उभं राहतं. अनेकदा कोमेजून नव्याने बहरायला शिकवतं. फुलं आणि कळ्या जरी फुलण्याची देणगी असल्या, फुलं आणि कळ्या जरी फुलण्याची देणगी असल्या, तरी झाड मात्र नव्याने उभं राहून जगण्याची उमेद देतं. म्हणूनच सांगते, मला झाड व्हायला आवडेल. म्हणूनच सांगते, मला झाड व्हायला आवडेल. एकदाच नव्हे तर अनेकदा वटून पुन्हा पुन्हा बहरायला आवडेल. एकदाच नव्हे तर अनेकदा वटून पुन्हा पुन्हा बहरायला आवडेल. अशीही फुलं होण्यापेक्षा मला झाड व्हायला आवडेल ही कविता. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.